तर मित्रांनो, आजची बातमी अशी आहे, की शहरातील 5 दिवसाआड पाण्यावर अजितदादांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर प्रकरण असं आहे, की उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी आम्ही कोट्यवधी रुपये दिले, तरीही शहरात 4 आणि 5 दिवसाआड पाणी येत असेल, तर दुर्दैव आहे. स्थानिक मंडळांनी पाणी पुरवठ्याचे नियोजन करायला हवे होते, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारच्या धावत्या दौऱ्यात व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी अचानक सोलापुरात आले. कुमठे येथील शिनगारे कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेतली. विमानतळावरून कुमठ्याकडे जाताना माजी आमदार दिलीप माने, शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान यांच्याशी संवाद साधला. दिलीप माने यांनी कुमठे गावाबद्दलची माहिती दिली. या दरम्यान अजितदादांनी शहरातील पाण्याबद्दल विचारणा केली. महाविकास सरकारच्या काळात समांतर जलवाहिनीची योजना 110 एम-एल-डी वरून 170 एम-एल-डी करण्यात आली. यासाठी अर्थमंत्री म्हणून 350 कोटी रुपये मंजूर केले होते. आता पाण्याची स्थिती काय आहे? असा अजितदादांच्या बोलण्याचा रोख होता. अजूनही शहरात 4 ते 5 दिवसाआड पाणी येतंय. शहरात अंतर्गत जलवितरण व्यवस्था नसल्याचे पालिका अधिकारी सांगतात, असे अजितदादांना सांगण्यात आले.